मीरा भाईंदर महानगरपालिका अनेक विषयावर काल मुख्यमंत्री साहेबांनी सर्व मंत्रालयातले सचिवांसोबत एक विशेष बैठक आयोजित केली। त्यामध्ये अनेक प्रश्न आम्ही मांडले आणि बऱ्याचशा प्रश्नांना काल न्याय भेटला। उदाहरण मीरा भाईंदरमध्ये आता एक रजिस्ट्रिंग ऑफिस आहे, 2 रजिस्ट्रिंग ऑफिस करा अशा प्रकारे निर्देश झाला। येणाऱ्या 3 महिन्यात दुसरी रजिस्ट्रिंग ऑफिस सुरुवात होईल। मीरा भाईंदरमध्ये उपनिबंधक कार्यालय डेप्युटी रजिस्ट्रार सोसायटीचा अफेअर्स सेंटर एक आहे, आता भाईंदर वेगळा आणि मीरावड वेगळा असे 2 रजिस्ट्रार करा। हे येणाऱ्या 1 महिन्याचा कार्यालय सुरुवात होईल। डीडीआर डेप्युटी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार डीम कन्व्हेन्सची कामं हे सगळे त्यांच्याकडे असतात, ते ठाण्याला बसतात। आता त्यांचा आदेश झाला आहे की त्यांनी दर बुधवारी मीरा भाईंदरला बसायचं। माझा माहितीप्रमाणे ते सोमवार किंवा मंगळवारपर्यंत हे आदेश होऊन जाईल आणि आता मीरा भाईंदरला डीडीआर डीम कन्व्हेन्सला ठाणा जायची गरज नाही, हाही एक निर्णय झाला। मीरा भाईंदरमध्ये हॉस्पिटल जो आपलं पंडित भीमसेन जोशी रेग्युलर आहे त्यामध्ये अनेक इतर सुविधा, कॅन्सरसाठी केमोथेरपी ह्यासाठी 5 बेड, नंतर मीरा भाईंदरमध्ये NICU नव्हतं, मुलांची पेटी ते करण्याचे निर्देश दिले। त्यानंतर आपण ब्लड बँक सुद्धा नव्हता, त्या ब्लड बँकला तर अर्धी मंजूर झाली, जागा सुद्धा पाणी केली। आता लवकरच मला वाटतं एखाद महिन्यात त्या ब्लड बँकला सुद्धा मंजुरी भेटेल, तर मीरा भाईंदरला आपलं ब्लड बँक सुद्धा सुरुवात होणार आहे। त्या व्यतिरिक्त क्लस्टरचा विषय होता। मीरा भाईंदरचा 80% जुना क्षेत्र जिकडे जुनी माळ हा क्लस्टरनी प्रभावित होता, त्या ठिकाणी स्वतंत्र बिल्डिंग म्हणजे एक बिल्डिंग 2 परवानगी मिळत नव्हती। आता ज्यांना क्लस्टरचा फायदा नकोय त्यांना स्वतंत्र बिल्डिंगला परवानगी घेता येईल अशा प्रकारचे निर्देश झाले। मीरा भाईंदरमध्ये आरक्षणामध्ये मोठ्या प्रकारात सगळे गडबड झाले होते की कुठला आरक्षण काही बांधत होते, त्यावर त्यांनी आता हे लावलं, स्टॉप लावलं, यापुढे असं चालणार नाही आणि जे कामं सुरुवात नाही झाली ते रद्द करा। मीरा भाईंदरला जेवढे कॉलेजेसचे प्रस्ताव येतील त्या सगळ्या प्रस्तावाला नियमात असतील तर सर्वांना मंजुरी करा, म्हणजे या येणाऱ्या काळात भविष्यात या शहरामध्ये कॉलेजेस सुद्धा वाढणार आहे। ST डिपोची जागा आहे त्या ठिकाणी मल्टीपर्पज डिपो तयार करावा, जिकडे मीरा भाईंदरची बसेस आणि STची बसेस हे दोन्ही राहतील अशा प्रकारे STचं डिपार्टमेंटला त्यांनी सूचना केलेली आहे। आणि त्या व्यतिरिक्त पण मोठ्या प्रमाणात चर्चा झाली। मीरा भाईंदरचा मुख्य रस्ता काशी मीरा ते फाटकपर्यंत हा पूर्ण खड्डे होतात, त्या रस्त्याला त्वरित सिमेंट रोडचं एस्टिमेट करा, तयार करा, टेंडर काढा आणि कामाला सुरू करा। मला पूर्ण विश्वास आहे 3 महिन्यात त्या रस्त्याला प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल। जेसलपाक गोडबंदर लिंक रोड आणि सुभाषचंद्र बोस उत्तन हे दोन्ही सिमेंट रोड मंजूर होते, महाआघाडी सरकारने रद्द केलं होतं। माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही रस्ते परत चालू करा, काम निविदा काढा आणि कामाला सुरुवात करा अशा प्रकारचे निर्देश दिले। मीरा रोडला ईस्ट वेस्ट फ्लायओव्हर एक रेल्वे ब्रिज ROB रेल्वे ओव्हर ब्रिज बांधायचं, त्यासाठी प्रस्ताव तयार करा आणि संबंधित विभागाकडनं परवानगी मिळा आणि त्या कामाला सुद्धा गतिशील करा। मेट्रोचे 2 फ्लायओव्हर अजून बाकी आहे मीरा भाईंदर रोडवर MMRDAचे, एक आपलं गोल्डन नेस्ट सर्कलवर आणि एक काशीमीरा नाका। गोल्डन नेस्ट सर्कल कसंही नोव्हेंबर पर्यंत सुरू करण्याचे आदेश दिले आणि तो मार्च पर्यंत कसंही कंप्लीट करा अशा प्रकारे निर्देश दिले। सूर्या प्रकल्प पाणीची योजना सर्वात महत्वाची, त्या बाबतीत सुद्धा आता मुख्यमंत्र्यांनी तडकून सर्वांना सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये नोव्हेंबर पर्यंत ती योजना सुरू झालीच पाहिजे आणि शहरवासियांना पाणी भेटलं पाहिजे। जिथपर्यंत नोव्हेंबर पर्यंत होत नाही तिथपर्यंत ते आता जो पाणी पुरवठा करतो स्टॅम्प आणि MIDC त्यांना सांगितलं की मीरा भाईंदरचा 1 लिटर सुद्धा पाणी कमी होता कामा नये, त्यांना पूर्ण पाणी द्या। अशा अनेक विषयावर चर्चा झाली आणि न्याय भेटलं। मीरा भाईंदरसाठी खूप मोठी उपलब्धी भेटली असं आम्हाला तरी वाटते। मीरा भाईंदर शहरामध्ये सर्वात जास्त पिळवणूक होते ती म्हणजे क्लस्टर योजना। त्या क्लस्टर योजनेबाबत काय ऐतिहासिक निर्णय? क्लस्टरमध्ये एखादा एरिया क्लस्टरमध्ये असेल तर त्यामध्ये 10,000 मीटर जागा असेल तरच बिल्डिंग परवानग्या भेटायची। एक बिल्डिंग 2 बिल्डिंग आहे तर परवानगी मिळायची नाही, कारण 10,000 मीटर पेक्षा एरिया कमी होता। आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ज्यांना क्लस्टरचा बेनिफिट नकोय आणि आपलं जे महानगरपालिका जो युनिफाईड DCR आहे त्याला चालत असेल तर त्याप्रमाणे त्याला परवानगी द्या। पहिला तरी FSI कमी की जास्त त्याला परवानगीच मिळत नव्हती उदाहरण, आता कमीत कमी परवानगी मिळतील। जनता पक्षाचं कार्यालय हे सुरुवात काम कंप्लीट होत चाललंय आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन व्हावं यासाठी आम्ही 30 तारखेची वेळ मागितलेली आहे। त्यांनी आश्वासित केलंय की मी 2-4 दिवस मागे पुढे तुम्हाला वेळ देतो आणि ह्या कार्यालयाचं उद्घाटन होईल। मीरा भाईंदर शहरामध्ये आरक्षित ज्या काही जागा आहेत त्या आरक्षित जागेचा गैरवापर केला जातो, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी काल ताशेरे ओढले, त्याबद्दल ताशेरे ओढले आणि स्पष्ट कमिशनरला झापलं सुद्धा। कमिशनर सांगितलं माझा काळ झालेला नाहीये, मी पूर्ण शहानिशा घेतो, माहिती घेतो आणि कमिशनर सांगितलं जे चालू न झालं ते रद्द करा आणि यापुढे अशा प्रकारची घटना होता कामा नये आणि काही तुम्ही चुकीचं फेरबदल केला असेल तर सुधारणा करा अशा प्रकारचे निर्देश दिले आणि कमिशनरने सुद्धा सांगितलं महापालिकेचं की आम्ही हे करतो। त्या व्यतिरिक्त मीरा भाईंदरला आयुक्तालय
आणि स्टाफ क्वार्टर, पोलीस स्टाफ क्वार्टर यासाठी बांधण्यासाठी गतिशील करावा. त्यांना लागणारा निधी फायनान्स डिपार्टमेंटला सांगितलं की द्या आणि कामाला सुरुवात करा. ते कचऱ्याचा डस्टबिनचा टेंडर मी पूर्ण माहिती घेतली नाही, पण मी पहिल्याही रायटिंग मध्ये पत्रिकेमध्ये 1 वर्षापेक्षा जास्त टिकत नाही, कारण ते रस्त्यावर असतात आणि ते डबे सोसायटीवाले वापरत नसतात. जो कोणी त्यांचं साफसफाई करणारा कर्मचारी असेल तो कसंही टाकतो, ट्रकमध्ये कसंही लोड करतो, ती काही टिकणारे नाहीत आहे. आणि मागच्या वेळी सुद्धा आम्ही एकदा महापालिकेत दिलेले, त्यावेळी आम्ही दिले काय 7-8 हजार रुपये डब्बा होता, पण तेही सगळे गायब झाले, तुटले फुटले, खराब झाले. आणि हे देणं योग्य शहराच्या हितासाठी होणार नाही, कारण एका बाजूला शहराला फंडची कमी आहे डेव्हलपमेंटला, असं आम्ही सांगितलं आणि विरोध केला होता. पण आता हे जे काढलं हे तर भयंकरच झालंय. त्याचा आम्ही विशेष आणि काल मुख्यमंत्र्यांकडे याची चौकशी करा अशा प्रकारचं निवेदन दिलं. मीराबाईंदर शहरामध्ये राज ठाकरेंची सभा आहे आणि तुमच्यावरती पहिल्यापासून आरोप करण्यात आलेला, त्याबद्दल आपण काय? बघा, आरोपला आम्ही काय घाबरत नाही. मला लोकांनी काम करण्यासाठी निवडलंय. बघा, आजही तुम्ही बघा, आम्ही काम करत असतो, कुठल्या या आरोपला बळी पडत नाही. आणि जी कामं आम्ही करून दाखवली हे सगळे ऐतिहासिक कामं झालेली आहे. हे सगळं अशा प्रकारचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये कामं नाही दिसणार की DDR इकडे येणं, SDOचं इकडे येणं, हे सगळं आम्ही केलंय. तर आरोप करू द्या, त्यांचं स्वागतच आहे. मीराबाईंदरमध्ये येत असेल तर स्वागत आहे. या ठिकाणी आज परिचारकांचा पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात संप सुरू आहे. एकीकडे तुम्ही तो आधुनिक करण्याचा प्रयत्न करता, पण परिचारकांना पगार मिळत नाही, त्यांच्या मागण्या मान्य नाही. एक ऐकून घ्या, याबद्दलची मला माहिती नाही आहे. त्यांना 100% न्याय दिला जाईल. आणि मी अधिवेशनात होतो, आजच आलोय, तर त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा न्याय देऊ. त्यांचा पगार बाकी असेल द्यायलाच पाहिजे. न्याय दिला तर मी सरकारबरोबर भांडेल. पगारापेक्षा एक मोठी मागणी त्याच्यामध्ये आहे की ते परिचारिका संघात आम्हाला कपडे बदलण्यासाठी व्यवस्थित जागा नाही, आम्हाला तिकडे लाज वाटते. ह्या गोष्टीबद्दल आपण बघा, असं त्याची मी जे सांगितलं माझा निर्देश जे जे आले, एका तुम्हाला सांगतो की काल तीही चर्चा झाली, पण ते आपले कर्मचारी बद्दल की त्यांना मिनिमम वेजेस प्रमाणे पगार मिळत नाही, ते त्यांना द्यायला पाहिजे. त्या GR प्रमाणे सुधारणा करायला सांगितलं. त्यांना फक्त 13,000 काहीतरी मिळतात आणि 23,000 मिळायला पाहिजे. ते सुधारणा सुद्धा करायला सांगितलं. ज्या ज्या आमच्यापर्यंत आले ते प्रश्न आम्ही सोडवले. आपल्याबद्दल माहिती भेटली ते प्रश्न आम्ही सोडू. पालिका निवडणुकीच्या तोंडावरती उद्या कुठली त्यांचं ते सांगू शकेल, आम्हाला काय माहिती त्यांची सभा कशाला आहे. आणि प्रत्येक राजकीय मध्ये काँग्रेसचे सुद्धा नेते आले होते, सगळे पक्ष नेते जातात, त्यात काय चुकीचं आहे. मनसेची शक्ती प्रदर्शनाची सुरुवात आहे उद्या होणार आहे, होऊ दे ना, काय फरक पडतो तसं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.